आपल्याला विनंती आहे, आपण स्टेजवर येऊन आपला सन्मान या ठिकाणी घ्यायचा आहे. सतीश चव्हाण. धन्यवाद. आता पुढील सामन्याकडे आपण वळूया. सामना आहे तो पहिल्या फेरीचा BCC गोगवे विपक्ष कोंडोशी असा सामना आहे. कोंडोशी टीमने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि प्रथमतः या टीमने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भन्नाट वेग यष्ट्यांचा वेध घेतोय. फलंदाज क्रमांक 1 कोसळतोय. फलंदाज त्रिफळाचीत. पहिलं सुयश टीम गोगवे टीमला. माफ करा, दुसऱ्या विकेटचं पतन झालेलं आहे. गोगवे टीमला धक्का क्रमांक 2 लागला. झटपट 2 फलंदाज माघारी परतलेले आहेत. गौरव आणि बाला हे फलंदाज माघारी परतलेले आहेत. एका बाजूला प्रेम आणि दुसऱ्या बाजूला आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये संतोष बॅटिंगसाठी आलेले आहेत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॉल येऊ दिला, त्याला ढकललाय. पॉइंट आणि कव्हर मध्ये एक सिंगल धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. धावसंख्या 2 धावा धावफलकावरती आहेत. पिता आणि पुत्राची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे. टीम BCC गोगवे या टीमसाठी अनेक उदाहरणं आहेत जिल्ह्यामधून, आपण त्याची चर्चा करूया. अनेक संघांमधून बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. आणखीन एका विकेटचं पतन होतोय टीम BCC गोगवे या टीमला. आणखीन एक धक्का लागलेला आहे. लॉंग ऑफ मिड ऑन क्लिअर करण्याचा प्रयत्न होता आणि लॉंग ऑफला फटका खेळण्याच्या प्रयत्नांना यश मिळालं नाही आणि फलंदाज प्रेम देसाई माघारी. आतमध्ये खेळताना आपण पाहिले, आपण अनेक उदाहरणं आहेत त्याच्याबद्दल चर्चा करूया. कुडेगरचे सतीश जांभळे आणि पियुष जांभळे ही पिता आणि पुत्राची जोडी कुडेगरसाठी खेळली उरमोडी क्रिकेट असोसिएशन मधून. त्यानंतर वाईची आपण अनेकदा चर्चा करतो की चिंतामणी निकम आणि किशोर निकम. क्षेत्ररक्षक येत आहेत, कव्हर्स मध्ये आहेत. बॉलची फेकी स्ट्रायकर एंडला. पंचांचं बोट आकाशाकडे. आणखीन एक फलंदाज आउट आणि फलंदाज संतोष देसाई धावचीच्या स्वरूपामध्ये होत आहेत रनआउट. गोगवे टीमला चौथा धक्का. विकेटचा सपाटा पहा पहिल्या षटकामध्ये. BCC गोगवे संघ बॅकफूट वरती ढकलून दिलाय. जिथे आपण या सामन्याबद्दल चर्चा करूया. टीम BCC गोगवे या संघाला या सामन्याचं गांभीर्य लक्षात घ्यावं लागेल. आता इथून पुढे अग्नि परीक्षा आहे. सुरुवातीचे फ्रंट लाईन 4 बॅट्समन माघारी परतलेले आहेत. आज 4 फलंदाजांना मोठा खेळ करता आला नाही नावाप्रमाणे. सुरुवातीला प्रेम ज्यांनी 1 धाव बनवली, मोठा फटका खेळताना तेही माघारी आले. गौरव आज खास काय करू शकले नाही नावाप्रमाणे. बाळा हे देखील झटपट माघारी आले आणि त्यानंतर संतोष देसाई देखील माघारी आले. सुरुवातीला 1 धाव त्यांनी बनवली, परंतु त्यानंतर खराब अंडरस्टँडिंग दुजोरा मिळाला. तो विकेटचा ताळमेळ बिघडला आणि क्षेत्ररक्षकाने केलेली फेक आणि बॉलने घेतलेला यष्ट्यांचा वेध. फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये रनआउट. आता मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 5 वरती अभिषेक आलेले आहेत. आता हवी आहे टीम BCC गोगवे या टीमला एक पार्टनरशिप. षटक क्रमांक पहिलं जर आपण पाहिलं ना तर अवघ्या 2 धावा खर्च करत 3 गडी टिपले चंदू यांनी. काय गोलंदाजी केली. टीम कोंडोशी टीम कडून बॉल वळवलाय.
क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल धाव. प्रथम फलंदाजी करताना तुमच्याकडे धावा असणं फार महत्वाचं आहे. झटपट 4 धक्के लागले टीम बीसीसी गोगवे या टीमला. ही विकेटची पतझड प्रथमतः गोगवे संघाला थांबवावी लागेल आणि एक चांगली पार्टनरशिप उभी करावी लागेल. क्षमता आहे या जोडीकडे बॅटिंग करत असताना अभिषेक आणि समीर. मधल्या फळीतले फलंदाज. वळवण्याचा प्रयत्न. एक धाव इथे पूर्ण केली जाईल. पंचांचा निर्णय आहे की 22ची धाव आपण अंकित करत आहोत. फटक्यांसाठी फलंदाजांना झगडावं लागतंय. आज ती वेळ आहे. स्वतःचं आत्मपरीक्षण स्वतःला करावं लागेल. जीवनामध्ये अशी वेळ येते ना ज्यावेळेस स्वतःचं आत्मपरीक्षण स्वतःला करावं लागतं. इकडे फलंदाजांना संधी मिळाली आहे. जर इकडे चांगला खेळ केला ना तर येणाऱ्या कालावधीमध्ये मधल्या फळीतले फलंदाज हे स्ट्रायकर फलंदाज म्हणून ओळखले जातील. क्षेत्ररक्षक येतील, बॉलची फेकी करतील, 2 धावा. म्हणजे जीवनामध्ये आणि क्रिकेटमध्ये जेव्हा तुम्हाला संधी मिळेल ना त्या संधीचं तुम्ही सोनं करा. यशाचे दरवाजे उघडल्याशिवाय राहत नाहीत. या 2 धावेने धावफलक पुढे सरसावत असताना 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये गोगवे संघ जाऊन पोहोचलाय. अवघ्या धावा 6 धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर 2. चंदू पुन्हा तयार. बॅकलिपचा वापर आहे. डीपला संरक्षणासाठी खेळाडू आहेत. बाह्य वर्तुळाच्या आतमध्ये. क्रिकेटमध्ये गलफान पणाला नाही थारा. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. येतोय चौकार. क्रिकेट किंवा क्रिकेट चुका होतात. त्या चुका सुधारणं फार महत्वाचं. गोलंदाज तयार. चंदू. एक पाय पुढे काढत खेळण्याचा प्रयत्न. बॉलच्या मिरिट पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न फलंदाजांचा होता. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. दुसरीचा प्रयत्न होता जोखीम टाळलीये. पहिल्या षटकामध्ये अक्षय यांनी जबरदस्त गोलंदाजी केली. दमदार मारा त्यांनी केला. दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा आणि गोलंदाजीची धार त्यांनी दाखवली. तब्बल 3 फलंदाज त्यांनी माघारी पाठवले. बॉल वळवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. डीपी स्क्वेअर लेगला बॉलवरती येतील. बॉलची फेकी करतील. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळत आहे. अभिषेक आणि समीर यांच्यामध्ये एक छोटीशी पार्टनरशिप बीसीसी गोगवे या टीमसाठी उभी राहत आहे. षटक क्रमांक 2चा खेळ इकडे समाप्त होत आणि 2 षटका अखेरीस धावसंख्या आहे. टीम बीसीसी गोगवे नाणेफेकीचा कौल गमवल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या आहे तब्बल 12. 4 गडी बाद. चला घाई करा. दोन्ही संघांना ही आहे विनंती. स्पर्धा तुम्ही पाहत आहात नवशक्ती क्रिकेट क्लब केळगर सळुशी. तिन्ही पर्व याच मैदानावरती संपन्न होत आहेत. पहिल्या पर्वामध्ये आपण पाहिलं होतं आपटलेला बॉल शरीरापासून दूर आहे. येतोय तो डॉट फलंदाजाला प्रभावित करतो आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत समीर. हे युवा खेळाडू आहेत गोगवे गावचे. क्षमता आहे खेळाडूंकडे. चांगली बॅटिंग करावी लागेल. दुसऱ्या बाजूला ओव्हर नंबर 3 मध्ये राज. हाई बॉल शरीरापासून दूर ठेवलाय. हाई लागोपाठचा दुसरा निर्धाव येतोय. कमालीची गोलंदाजी केलेली आहे टीम कोंडोशीने. जो परफॉर्मन्स या सामन्यामध्ये दाखवलाय ना अप्रतिम कामगिरी आहे कोंडोशी टीमची. बीसीसी गोगवे टीमला जखडून ठेवलंय. मोठ्या फटका खेळण्याची मुभा दिली नाही आतापर्यंत. फुलटॉस आहे. आस्वाद घेऊ शकले नाही. फुलटॉस बॉल म्हटलं की मेजवानी. या फुलटॉसच्या पाठीमागे वेग चांगल्या प्रकारे राज यांनी टाकला होता. बाईच्या माध्यमातून या धावा असतील. गोगवे टीमसाठी धावा कशाही येऊत परंतु त्या येणं फार महत्वाचं आहे. या षटकामध्ये आतापर्यंत 3 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या थोडीशी पुढे सरसावत असताना 13 धावा. बॉल आलाय. त्याला चांगल्या प्रकारे खेळलेला आहे. अभिषेक कदम यांच्यासाठी एक पारितोषिक आलेलं आहे. मोरिया स्पोर्टचे सर्वा सोपानदादा मोरे यांच्या वतीने त्यांच्या षटकारासाठी 201चं कॅश प्राइज आहे. पारितोषिकांची उधळण या स्पर्धेमध्ये आपण गेली 2 वर्ष पाहत आहोत. ही 3रं पर्व आहे.
पहिल्या पर्वाला या स्पर्धेने जिंकलेली प्रेक्षकांची मन. बीमर कमरेच्या वरती बॉल आहे. बॉल मार्गस्थ होतोय थर्ड मॅनला. नो प्लस 2 अशा 3 धावा आपण अंकित करूया. आणि यानंतर आता फ्रीडचा बॉल आहे फलंदाजांना मुभा मोठा फटका खेळण्याची, तर गोलंदाजांना जावं लागेल अग्निदिव्यातून. आता जे प्रकार आहेत ना, फलंदाज बाद होण्याचे प्रकार, बाकीचे प्रकार बंद होतात आणि 4च प्रकार उघडे राहतात. एक आहे रनआउट, एक आहे क्षेत्ररक्षणासाठी अडथळा निर्माण करणं, बॉल दोनदा टोलवणं आणि किंबहुना बॉल हाताळणं, असे 4 प्रकार उघडे आहेत या बॉलवरती. बॉल हवेत खेळाय, झेल जर पकडली तर फलंदाज नॉट आउट असेल. बॉल लगेच फेकावा लागेल. झेल हातातून निसटलेला आहे आणि त्यानंतर फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. मेजवानी होती फलंदाजांना. धावसंख्या आता पुढे सरसावत असताना थोडीशी वेग पकडते. 19 धावा. धावसंख्येला चालना देणं फार महत्वाचं आहे. किंबहुना षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. प्रथम बॅटिंग करताना 35 ते 40 धावा हा मानस ठेवावा लागेल. शॉर्ट पिच होता, त्याला हुक करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाच्या हातातून झेल निसटलाय. झेल घेताना 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. शरीरावरचं नियंत्रण, डोळ्यांचा संयोग आणि हाताची ओंजळ. याच्यामुळे जर एखाद्या गोष्टीचा अपवाद जर आढळला ना तर झेल निसटतो. परंतु इकडे फलंदाज आहे रनआउट. आणखीन एक धक्का टीम BCC गोगवे संघाला. आता टीम कोंडोशीने गोगवे संघ अर्धा गारद केलाय. बिगड्यातून घरचं राहणार. असो बॅटिंगसाठी आता मैदानाच्या आतमध्ये अविनाश आलेले आहेत. बॉलर तयार. ओव्हर पिच बॉल. मिड ऑफला खेळाडू. बॉलची फेकी. दुसरीचा प्रयत्न. स्ट्रायकर एंडला फेक. 2 पूर्ण झालेले आहेत धावा. ओव्हर नंबर 4 साठी प्रवीण आलेले आहेत. अंतिम षटक आहे जिथे फलंदाजांना मारझोड तोडफोड करावी लागेल. जेवढ्या धावा जमवता येतील तेवढ्या जमवाव्या लागतील. एका बाजूला प्रयत्न हाच आहे की आम्हाला गोगवे संघाला कमी धावसंख्येवरती रोखायचं आहे. या प्रयत्नामध्ये कोंडोशी संघ. बॉलर तयार. बॉल येऊ दिला. अंगाला भेदणारा बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर वेगाने आणि उसळणारा बॉल. नॉन स्ट्रायकर एंडला फेक केली आहे. पंचांनी कळवलंय नो बॉल आहे. 5 चक्क गोलंदाज जर गोलंदाज आढळले तर 3 धावांची पॅनल्टी आहे. नोची 1 आणि त्याच्यावरती धावून काढल्या असतील त्या धावा ऍड होतील आणि नसतील काढल्या तर फक्त तेवढ्याच धावा आपण अंकित करूया. नोची 1 धावून काढलेली 1 पॅनल्टीच्या 3 अशा 5 धावा आपण BCC गोगवे या टीमच्या स्कोअर बोर्ड मध्ये अंकित करूया. धाव नाहीये. ओके, फक्त नोची 1 घेऊया. अशा 4 धावा आपण अंकित करूया. पंचांनी एक महत्वाची सूचना आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. पंचांची एक चांगली कामगिरी सुरू आहे. क्वालिफाईड आणि ऑफिशियल पंच आपण या स्पर्धेला निश्चित पाहत आहोत. आपण त्यांच्याबद्दल उल्लेख करूया. बॉलर तयार. उजव्या स्टीच्या बाहेरचा हा बॉल आहे. आता चक्क गोलंदाज हा प्रकार फार दुर्मिळ होत चाललेला आहे. एक काळ होता क्रिकेटमध्ये की बहुतांशी गोलंदाज तुम्हाला चक्क गोलंदाज म्हणून आढळायचे. क्रिकेट जसं पुढे गेलं क्रिकेटमध्ये बरीचशी सुधारणा झाली. आता फार कमी टक्केवारी राहिलेली आहे ती चक्क गोलंदाजांची. समोर खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतील. बॉलची फेकी. याचं जर श्रेय द्यायचं झालं ना तर पंचांना द्यावं लागेल. कारण पंचांनी अशा गोष्टींना कधी मुभा दिली नाही. थ्रो गोलंदाजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट पासून अशा गोष्टींना आळा आहे आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये थ्रो गोलंदाजीला आळा आहे. बॉलर तयार. आपण मॅच बद्दल चर्चा करूया जिथे आता उर्वरित काही बॉल शिल्लक आहेत त्या षटकातील. खोलवर पद्धतीचा बॉल. कार्पेटचा फटका.
क्षेत्ररक्षक वेगाने झडप घालतायत, 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाहीयेत. 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. 30 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत, परंतु बीसीसी गोगवे या टीमचा जर आपण स्कोर कार्ड पाहिला बॅटिंगचा तर अद्यापही एकही चौकार आणि एकही षटकार, एक चौकार आलाय ना, एक चौकार फक्त आलेला आहे, परंतु अद्यापही गोगवे टीम कडून षटकार आला नाहीये. ही वस्तुस्थिती आहे या सामन्याची. आणखीन 2 धावा पूर्ण होतील. धावा जमवण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत. जेवढ्या धावा आम्हाला जमवता येतील याचा फायदा आमच्या गोलंदाजांना होईल. दुसरीकडे कमी धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न. समीर तयार, शरीरापासून दूर ठेवला, एक पाय पुढे काढत खेळण्याचा प्रयत्न. पंचांनी कळवले व्हाईट बॉल आहे, शरीरापासून दूर गेला. फलंदाजांच्या खेळण्याच्या आवाक्याबाहेर एखादा बॉल असतो ना, त्यावेळेस पंच अशा बॉलला व्हाईट बॉल घोषित करतात आणि तेच पंचांनी मैदानाच्या आतमध्ये केलंय. बॉलर तयार, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पायांचा वापर आहे, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, हाताच्या उंजळीतून बॉल निसटला, बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. येतोय तो चौकार, धावसंख्येला आकार देणारा. धावसंख्या आहे 37. बनवायच्या आहे टीम कोंडोशीला SBCC कुरोशी विपक्ष अकल्पे असा टॉस केला जाणार आहे आणि टॉस करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो KSK क्रीडा प्रतिष्ठानचे सचिव आदरणीय श्री सोपानदादा मोरे यांना आम्ही विनंती करतो की आपण या, आपल्या शुभ हस्ते आम्ही हा कॉइन स्पिन करणार आहोत. स्पर्धा खूप चांगली आहे. या स्पर्धेचं शीर्षक तुम्ही पाहताय श्री काळेश्वरी चॅम्पियन चषक 2024 पर्व क्रमांक 4. आजच्या दिवसातील क्रमांक 4ची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला SBCC कुरोशी त्यांच्या विरुद्ध अकल्पे अशी मॅच आणि त्या मॅचचा आपण टॉस करूया. आदरणीय श्री सोपानदादा मोरे यांच्या शुभ हस्ते. चला दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज आपण या. SBCC कुरोशी टीमचे कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचलेत. अकल्पे टीमचे कॅप्टन प्लीज आपण या. वेळ जास्तीचा घेऊ नका, विनंती असेल. खरं तर आज या स्पर्धेचा पहिला दिवस खूप चांगल्या पद्धतीने रंगलाय. खूप चांगल्या प्रकारचं आयोजन, मॅचेस देखील तितक्याच चांगल्या पद्धतीने रंगलेले आहेत. खऱ्या अर्थानं पाठीमागची मॅच जर आपण पाहिली तर प्रेक्षकांना हवी असणारी मॅच साळोशी विपक्ष वाकी अशी मॅच रंगली. त्या मॅचचा अगदी थरार नाट्यमय सोहळा या मैदानावरती रंगला. आणि तदनंतर आपण पाहतोय आता प्रेझेंटेशन बॉक्समध्ये 2 टीमच्या माध्यमातून हा टॉस केला जाणार आहे. खऱ्या अर्थानं दोन्ही टीम्स जर आपण पाहिल्या तर अव्वल दर्जाच्या आहेत. काटेकी टक्कर, कडवी झुंज याही मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु त्या अगोदर आपण नक्कीच तर आपण पाहू शकाल अगदी SBCC कुरोशी टीमचे कॅप्टन यांना आपण छत्रपती श्री शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान करतोय. तदनंतर अकल्पे टीमचे कॅप्टन आपल्याला देखील विनंती करतो आपण देखील या. शशी भातोश आहेत, त्यांना देखील आपण छत्रपती श्री शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन त्यांचा देखील सन्मान करतोय. थँक्यू सो मच. तर इथून पुढे आपण कॉइन स्पिन करणार आहोत. कॉल कोण करणार? कुरोशी टीमचे कॅप्टन कॉल करतील कॉइन स्पिन. कॉइन हवेमध्ये असतानाच मात्र छापा हा कॉल केलाय. अर्थातच कुरोशी या टीमने टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? आम्ही फक्त बॅटिंग करूया. बॅटिंग करणार आहात. आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर सकाळपासून अनेक कॅप्टनने मात्र टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण निवडण्याचा प्रयत्न केला. तुम्ही
बॅटिंगच करणार का? हा आता स्पीच तापलेलं पण आहे, त्यामुळे बॅटिंगला चान्सेस जास्त आहेत. अगदी बरोबर आहे. सकाळच्या सत्रामध्ये खेळपट्टी थोडीशी नरम होती, परंतु जसजशी दुपार होते तसतशी मात्र खेळपट्टी देखील तापली जाते. आता मात्र तुमची बॅट देखील तापेल याच्यामध्ये तरी मात्र शंका नाही. परंतु खऱ्या अर्थानं वर्ष क्रमांक 14 आपल्या भेटीला आलेला आहे. केळकर सोळशी या टीमच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं वेगवेगळी संकल्पना छत्रपती श्री शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन सन्मान देखील केला जातोय. आयोजनाबद्दल 2 शब्द काय सांगाल? आयोजन दरवर्षी यांचं खूप चांगलं असतं आणि ह्याही वर्षी खूप चांगलं केलेलं आहे. थँक्यू सो मच. आपण जाऊया अकल्पेट टीमच्या कॅप्टनकडे. खऱ्या अर्थानं तुम्ही टॉस गमावलाय, फिल्डिंग करायची आहे. टॉस जिंकला असता तर काय निवडलं असतं? आम्ही पण फिल्डिंगच घेणार होतो. मनासारखं घडलेलं आहे, दुधामध्ये साखर पडलेली आहे. अर्थातच जे हवं होतं ते मिळालंय. समोर टीम एक चांगली टीम आहे. किती धावांपर्यंत त्यांना थांबवू शकाल? 40च्या आतमध्ये नक्कीच रोखायचा प्रयत्न करेल. आयोजनाबद्दल 2 शब्द काय सांगाल? आयोजन फार सुंदर आहे. दरवर्षी पण त्यांचं ह्याच प्रकारे आयोजन असतं. यावर्षी पण सेम आहे तसंच. थँक्यू सो मच. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. आपल्या समवेत अगदी KSKचे सचिव आहेत सोपानदादा मोरे साहेब. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर पर्व क्रमांक 14 आपल्या भेटीला आलाय. खूप चांगल्या पद्धतीचं आयोजन आहे. पर्व क्रमांक 3 याच मैदानावरती संपन्न झाले होते. आयोजनाबद्दल 2 शब्द काय सांगाल? प्रथमतः तुषार सर आपले धन्यवाद की आपण इथे आलात समालोचनासाठी. नवशक्ती क्रिकेट क्लब केळगर सोळशी पर्व 4 काळेश्वरी चॅम्पियन चषक 2024. तुषार सर तारीख घेतल्यापासून प्रत्येक टीमला, प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक कर्णधाराला म्हणजे त्याची वाट बघत असतो की ही स्पर्धा कधी येते. अतिशय शिस्तबद्ध आणि देदीप्यमान हे आयोजन असतं आणि याची वर्षभर वाट बघतात. प्रत्येक संघाला जिंकावंसं वाटतं आणि यांच्याकडून खूप सारे शिकायला मिळतं दुसऱ्या आयोजकांना. तर या नवशक्ती क्रिकेट क्लब केळगर सोळशी यांचे KSK क्रीडा प्रतिष्ठानतर्फे धन्यवाद मानतो की त्यांनी एवढं चांगल्या स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद. आपल्याला विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न आहोत. टॉस आपण पाहिला, एका बाजूला कोरोशी तर दुसऱ्या बाजूला अक्कलपेठ. टॉस जिंकलेला आहे कोरोशी या टीमने. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. बॉलिंगसाठी आमंत्रित केले टीम अक्कलपेला. यानंतरची मॅच आपली आहे. आपला स्क्वॉड रेडी ठेवायचा आहे. परंतु जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे मात्र दुसऱ्या डावाला होते सुरुवात आणि मायक्रोफोनवरती ऐकूया निलेशजी मर्डेकर सर यांच्या वाणीतून या मॅचची कहाणी. थँक्यू तुषार सर. आपण मैदानाच्या दिशेने जाऊया जिथे धक्का क्रमांक आता पहिला लागलेला आहे. पहिला धक्का लागलेला आहे टीम कोंडोशीला. 38 धावांचा पाठलाग करताना फलंदाज संदेश माघारी जातील. आज निश्चित नावाप्रमाणे खेळ करू शकले नाही. प्रारंभिक जोडीमध्ये आले होते. धावसंख्या आहे 1 आणि एका विकेटचं पतन. टीम BCC गोगवे या संघाला पहिलं सुयश अनिकेत यांनी मिळवून दिलंय. स्पर्धेबद्दल आपण चर्चा करूया. पर्व क्रमांक 3 पर्व क्रमांक पहिलं याच मैदानावरती झालं होतं. नवशक्ती क्रिकेट क्लब केळगर सोळशीचं आयोजन हे दमदार आहे. संजय शिंदे गुरुजी खास गावावरतून या स्पर्धेसाठी त्यांची उपस्थिती आम्हाला लाभलेली आहे आणि नवशक्ती क्रिकेट क्लबचे ते लेजंड खेळाडू आहेत आणि त्यांचा स्नेहपूर्वक सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. एक काळ होता ज्या काळामध्ये आपण लेजंड खेळाडूंना पाहत आलो. अशा खेळाडूंचाही आपण सन्मान करत आहोत. फटका चांगला आहे. डीपला संरक्षण नाही. बॉल सीमारेषा चिरतोय. 4 धावांसाठी कोंडोशी टीमसाठी पहिला चौकार येतोय. आता कसं हे आता कसं वाटतंय. कस आणि फलंदाजाची लकब असा रंगणार हा सामना आहे. एका बाजूला बॅटिंग मध्ये लकब दाखवायची आहे तर एका बाजूला गोलंदाजीचा कस लागणार आहे. असा रंगणार हा सामना. कमी धावसंख्येवरती अनेक सामने रंगत आले.
याचा इतिहास आपण पाहत आलो, किंबहुना ते सामने आपण पाहिलेले आहेत, परंतु हाही सामना कमी धावसंख्येचा आता रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता गोलंदाजी करताना काउंटर अटॅक केलेला आहे, फलंदाजी करताना आक्रमण केलेलं आहे. या गोष्टी आपण पाहिल्या. झटपट 2 फलंदाज कोंडोशी टीमचे माघारी परतलेले आहेत. आता बॅटिंगसाठी चंदू बॅटिंगसाठी आलेले आहेत. बॉलर तयार. षटक क्रमांक 1 अनिकेत. पॉवर प्लेचं हे षटक ते हाताळत आहेत. वळवण्याचा प्रयत्न उजव्या स्ट्रीच्या बाहेर गेले होते. क्रीजचा वापर करण्याचा प्रयत्न चंदू यांनी केला. निर्धाव बॉलची सांगता होते. भन्नाट वेगाने उसळणारा बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सिरवला. आलाय तो डॉट. एका षटकाचा खेळ संपलेला आहे. 38 धावांचा पाठलाग करताना धावफलकावरती आहेत 5 धावा. आता येणाऱ्या 18 बॉल मध्ये इथून पुढे बनवायच्या आहेत 33 धावा. असं गुणोत्तर मांडूया आणि दोन्ही संघांना विनंती करूया की आपण घाई करा. आपण स्पर्धेबद्दल चर्चा करतोय. tenniscricket.in या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं प्रसारण आहे. तब्बल 3 कॅमेऱ्यानिशी या स्पर्धेचं प्रसारण सुरू आहे. सुबक आणि आकर्षक मन वेधून घेणाऱ्या ट्रॉफी ज्या स्पर्धेला आहे, प्रत्येक सहभागी होणाऱ्या संघास छत्रपती शिवरायांची प्रतिमा आपण भेट देत आहोत. प्रत्येक सामन्याला सामनावीर पुरस्कार, एक छोटंसं गिफ्ट आणि त्या गिफ्ट बरोबर एक एनर्जी ड्रिंक आहे. क्वालिफाईड ऑफिशियल पंच या स्पर्धेला समालोचकांची मांदी आळी आहे आणि त्याचबरोबर एक चांगलं स्कोरिंग. अस्मिता मोरे यांचं एक चांगलं स्कोरिंग. म्हणजे अशी एक चांगली स्पर्धा आणि या स्पर्धेला 3 वर्ष लागलेलं क्रीडांगण हे सारसोळे मैदान आहे आणि याच मैदानावरती आतापर्यंतचे 2 पर्व आपण पाहिली आणि 3रं पर्व याच मैदानावरती होतंय. पहिल्या पर्वाला काय विशेष असेल ना, तर पहिल्या पर्वाला एक प्रेक्षणीय मॅच झाली होती आणि त्या प्रेक्षणीय मॅचने गर्दी केली होती. म्हणजे जशी ही स्पर्धा पुढे गेली ना, तशी मात्र या स्पर्धेने म्हणजे काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. आणि माफ करा, थोडासा बदल करतो. पर्व क्रमांक 2 हे ऐरुलीला झालं, खाडी मैदानावरती. बॉल वळवलेला आहे. क्षेत्ररक्षक वेगाने येतील. त्यांच्या मधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी 2 क्षेत्ररक्षकांमध्ये होती दरी आणि याच दरीतून बॉल सीमा पार 4 धावेंसाठी येतोय संघर्षाचा चौकार. मैत्रिणींच्या तांड्यामध्ये उठून दिसतीया भिडता ही नजर. त्याचबरोबर पैलवान विकासभाई कदम जे KSK चे विद्यमान अध्यक्ष आहेत, त्यांच्या वतीने साई कदमने जो पाठीमागच्या सामन्यामध्ये खेळ दाखवला ना, त्या खेळासाठी 201 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि त्याचबरोबर दीपक कदम यांच्याकडून देखील साई कदमसाठी 201 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ते त्यांना जीपेच्या माध्यमातून प्रदान केले जाण्याची नोंद आपण घ्या. बॉलर तयार. ओहो, भन्नाट वेग यष्ट्यांचा वेध घेतोय फलंदाज. क्लीन बोल्ड. जिथे फलंदाज माघारी परतलेले आहेत, राज, संदेश आणि अक्षय हे तिन्ही आघाडीचे फलंदाज माघारी परतलेले आहेत. आता बॅटिंग ऑर्डर मध्ये चंदू आणि प्रवीण ही जोडी आहे. कमी धावसंख्येचा सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे पहिल्या षटकामध्ये गोगवे संघाला 3 धक्के लागले होते, तर आतापर्यंत 1.3 बॉलचा खेळ 2 बॉलचा खेळ समाप्त होतोय आणि या 8 बॉल मध्ये आतापर्यंत टीम कोंडोशीला 3 धक्के लागलेले आहेत. बॅटची कडा, एक सिंगल धाव मिळेल.
जिथे बॅटिंग करताना जो खेळ उभा केला होता ना पहिल्या डावामध्ये अभिषेक आणि गणेश या जोडीने एक चांगला खेळ उभा केला होता. मधल्या फळीमध्ये एक चांगली पार्टनरशिप बनवली होती. सिंगल डबलने त्यांनी धावसंख्येला पुढे नेलं, चालना दिली. म्हणजे त्याच प्रकारचा खेळ कोंडोशी टीमच्या या मधल्या फळीतल्या फलंदाजांना करावा लागणार आहे. स्वतःवरती संयम ठेवावा लागेल. येथे एक सिंगल धाव येते. दुसऱ्या बाजूला गोगवे संघ हा विकेटच्या शोधामध्ये आहे. ते देखील जाणतात कमी धावसंख्येचा सामना तेव्हाच रंगतो ज्यावेळेस विकेट आणि डॉट बॉल गोलंदाज घेतील. दुसऱ्या बाजूला एक चांगली पार्टनरशिप बनवण्याचा प्रयत्न आता कोंडोशी टीम कडून होतोय. या जरतरच्या गोष्टी आहेत. अनेकांचं लक्ष या सामन्याकडे लागून राहिलंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे पहा फलंदाज आउट आहेत. पंचांनी बोर्ड उचललंय. फलंदाज क्लीन बोल्ड. फलंदाज चंदू तयार. वळवण्याचा प्रयत्न अंगाला भेदणारा बॉल आहे. प्रेम देसाई यांनी या बॉलच्या पाठीमागचा वेग कमी केला होता. पाठीमागे ओढलेला बॉलला उसळी दिली आणि त्यानंतर बॉल अंगाला भेदला. येतोय तो डॉट. चला घाई करा. वळवण्याचा प्रयत्न होता चंदू यांचा. प्रयत्नांना यश नाही. प्रयत्न करावे लागतील. वळवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक 2 आहे. त्यांच्या डोक्यावरतून बॉल देतोय दशक सरळ 4 धावांसाठी. पुल इज अ सक्सेसफुल. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. येतोय चौकार. चहा असो किंवा आयुष्य चटके सोसल्याशिवाय कडकपणा येत नाही. खोलवर पद्धतीचा बॉल हवेत आहे. लांबी कमी पडली आहे आणि झेल हातातून निसटली आहे. दैव देतो आणि कर्म घालवतो. या प्रकारची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आली. दरवाजापर्यंत आलेलं यश दरवाजाच्या बाहेरूनच निघून गेलंय. माणसाला ठेच ही पर्वताने नाही तर छोट्या दगडानेच लागते. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींचा लाभ घेणं किती महत्वाचं आहे. एखादी छोटीशी चुकी पराभवाचं कारण ठरू शकते. लालसा दिलीये. बॉल डीपी स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे सडक पे कडक ठोकलेला एक जबरदस्त फटका षटकार. छत्री पावसाला थांबवू शकत नाही, परंतु पावसापासून वाचण्याचं प्रेरणा
आपल्याला ती निश्चित देत असते. आत्मविश्वासही तसाच आहे. यशाची खात्री देऊ किंवा न देऊ, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा हा आत्मविश्वास आपल्याला निश्चित देतो. म्हणजे त्याच आत्मविश्वासाने खेळणं फार महत्वाचं. बॉलर तयार. क्षेत्ररक्षक 2 आहेत. पुन्हा बॉल सीमारेषा चिरतोय. 4 धावींसाठी आणखीन एक येतोय चौकार. पुष्पा नाम सुन के फ्लावर चंदू पुन्हा तयार, ज्यांनी अप्रतिम फलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. एक षटकार एक चौकार त्यांच्या बॅटमधून आलाय. प्रेम पुन्हा तयार. एक युवा खेळाडू आहेत गोगवे गावचे. टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये येतोय. येतोय तो डॉट. षटक क्रमांक 3चा खेळ संपलेला आहे आणि 3 षटका अखेरीस धावसंख्या आहे 27. आता येणाऱ्या शेवटच्या 6 बॉल मध्ये बनवायच्या आहे. तिथून पुढे 11 धाबांचं गुणोत्तर शिल्लक आहे. 6 बॉल 11चा सामना आहे. चला घाई करा. दोन्ही संघांना विनंती की आपण अधिकचा वेळ घेऊ नका. 6 बॉल आणि 11चा हा सामना है. बरसात से मुलाकात यूं ही नहीं होती, धरती को धूप से जलना पड़ता है और शोहरत के शिखर पर चढ़ने के लिए कभी घुटनों के बल भी चलना पड़ता है. यश हे एका दिवसात मिळत नाही, परंतु एक दिवस निश्चित मिळतं. त्यासाठी मेहनतीचा प्रचंड मोठा डोंगर उभा करावा लागतो. मग ते आयुष्य असो किंवा क्रिकेट. अंतिम षटकासाठी आता गोगवे टीमने विश्वास ठेवलाय. गणेश कदम यांच्यावरती ठेवलाय विश्वास आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज मनोज तयार, ज्याने अद्यापही एकही बॉल खेळला नाहीये. 6-11चा सामना आहे. पाठीमागचा सामना जर आपण पाहिला ना तर 6 बॉल 14चा बचाव झाला होता. या सामन्यामध्ये 6 बॉल 11चा पाठलाग होईल की बचाव. बॉलर तयार. आपटलेला बॉल खेळलाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी. राह के काटे चूकते नहीं, बड़ी छलांग मारना सिखाते हैं और इस गेंद की छलांग सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए. बॉल 5ची गरज आहे. कल्पक बुद्धिमत्ता या गोष्टीलाही जीवनामध्ये फार महत्व आहे. आता इकडे कल्पक बुद्धिमत्तेचा वापर करून हा सामना जिंकता येईल का? कधी कधी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरते. 5 बॉल 5ची गरज. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. बॉलची फेकी. नॉन स्ट्रायकर एंडला. दुसरीचा प्रयत्न. क्रिकेटमध्ये गलफान पणाला नाही थारा. झालेली थोडीशी गडबड क्षेत्ररक्षकाकडून आणि त्यानंतर एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 4. धावा बनवायच्या आहेत 3 असं गुणोत्तर आहे. बॉल जास्त धावा कमी. एक स्थिती अशी होती की बॉल कमी धावा जास्त. पुन्हा एकदा लॉंगनला खेळलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक तेच आहेत. यावेळेला रिझल्ट काय आहे? स्ट्रायकर एंडला फेकी की नॉन स्ट्रायकर एंडला? आणि नॉन स्ट्रायकर एंडला फेक केली. आता अवघ्या 1 धावेची गरज आहे टीम कोंडोशीला. आता येणारे 3 बॉल 1. स्पर्धेचं आयोजन आपण गेली 2 पर्व पाहत आलोय. 3रं पर्व आहे. पर्व क्रमांक 2 ला आपण उल्लेख करत होतो की 4थं पर्व 4थं आहे. तरी मी तेच म्हणतोय पर्व 2 इथं झाली, एक तिकडे झालं, मला पण 3रं तेच आठवलं. तर आपण काही गोष्टींमध्ये करेक्शन करूया. पर्व 4थं आहे. पर्व 2 इकडे झाली. 3रं पर्व 4थं पर्व इकडे होतंय आणि एक पर्व ऐरोलीच्या खाडी मैदानावरती झालं. आपण विश्लेषण असं करूया. सामना संपलेला आहे आणि हा सामना जिंकलेला आहे टीम कोंडोशी या टीमने. त्यांचं आपण अभिनंदन करूया आणि पुढील वाटचालीसाठी आपण BCC गोगवे
या टीमला आपण शुभेच्छा देऊया. तुम्ही इथपर्यंत आलात, तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवलात. या स्पर्धेच्या माध्यमातून मी आपले आभारी आहोत. आणि पुन्हा एकदा आपण सामनावीराचा पुरस्कार अनाउन्स करून या स्पर्धेमधून मी रजा घेतो आणि आयोजकांचं आभार मानतो. आणि सामनावीर पुरस्कार आहे प्लेयर ऑफ द मॅच. हा पुरस्कार आहे चंदू यांना आपण हा पुरस्कार प्रदान करूया. आणि फायटर पुरस्कार आहे अभिषेक गोगवे, ज्यांनी चांगली फाईट दिली. या दोन खेळाडूंना आपण हे पुरस्कार मुख्य व्यासपीठावरतून प्रदान करत आहोत. एक गाव 11ची एक चांगली स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये